निफाड तालुक्यातील नैतळे गावात ग्रामपंचायतीच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात। गावातील सर्व जाती धर्मांचे नागरिक एकोप्याने प्रत्येक सण उत्सवात सहभागी होत असल्याने सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडते। विशेष म्हणजे श्री मतोबा महाराजांची 15 दिवसांची यात्रा ही गावाची ओळख बनली असून या यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात। यात्रेदरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नैतळे ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अखंड वीज पुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची देखभाल तसेच इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात। गावाच्या विकासासाठी सरपंच, उपसरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ हे सर्वजण एकजुटीने कार्यरत असून विकास कामांना प्राधान्य देत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। यात्रोत्सवादरम्यान आयोजित विविध कार्यक्रमांना आमदार, खासदार, पोलीस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात। त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रम पार पडतात। तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात येतो। मतोबा महाराजांची यात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक ऐक्य, लोकसहभाग आणि ग्रामविकासाचे प्रतीक आहे, अशी भावना ग्रामस्थांनी नाशिक लोकशाहीशी बोलताना व्यक्त केली आहे। नमस्कार, मी पुजारी हरिभागवत बोरगुडे, श्री मतोबा देवस्थान ट्रस्ट नैतळे। नाशिक संभाजीनगर हायवेवरती छोटंसं शहर वसलेलं आहे। 500 वर्षाचा इतिहास आहे मतोबा महाराजांचा। नवस्फूर्ती देवता, लाखो भाविकांचे केलेले नवस येथे पूर्ण होतात। सालाबादप्रमाणे जानेवारी महिन्यात पौष पौर्णिमा ते अमावस्येपर्यंत 15 वाड्यात यात्रा संपन्न होते। सांगू तर पण या यात्रेच्या पहिल्या दिवशी प्रांत, कलेक्टर या असे मोठे अधिकारी पूजेसाठी येतात। त्यांच्या हस्ते पूजा संपन्न होते। त्यानंतर रथ पालखी पूर्ण गावभर फिरते। आमच्या ट्रस्टच्या वतीने आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम राबवतो। छोटे छोटे मुलांना शाळेत वह्या, पुस्तकं वगैरे किंवा वृक्षारोपण वगैरे असे छोटेसे कार्यक्रम आम्ही राबवतो ट्रस्ट वगैरे। तसंच ग्रामपंचायत पण सहकार्य करते आम्हाला त्या गोष्टीतून आणि त्यांच्या थोड्याशा निधीतून आमचं थोडेसे बांधकाम वगैरे काही मंदिराचे काय असलेले त्रुटी आम्ही त्या पूर्ण करत चालतो। भाविकांना काय आवाहन करणार आहे? ही नवस्फूर्ती देवता आहे। भाविकांना हे सांगू इच्छितो, आजपर्यंत हा वारसा चालू आहे आणि यापुढे असंच चालू राहील। नवस्फूर्ती देवता आहे। प्रत्येक भाविकांची इथे मन इच्छा पूर्ण होते आणि भाविकांनी असंच या यात्रेला सहकार्य करावं ही भाविकांना विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।